नमस्कार. टेक्निकल सुरेखा 2022 आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक घरातील गृहिणीला मिळणार आता 30,000 रुपये महिना. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. काय आहे सत्य माहिती अपडेट जाणून घेऊया. संपूर्ण व्हिडिओ सविस्तर आणि नीट पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल. गृहिणी, हाऊसवाईफ, प्रत्येक घरात जी गृहिणी काम करते म्हणजे प्रत्येक घरामधील जी गृहिणी स्वतःच्या कुटुंबासाठी, तिच्या कुटुंबासाठी जे दररोज काम करत असते, स्वयंपाक आहे, कपडे धुणे आहे, भांडी घासणे, केर काढणे, फरशी पुसणे, मुलांना शाळेत सोडणे, मुलांना शाळेतून घेऊन येणे, मुलांचा अभ्यास करून घेणे, सर्व घरातील कामे गृहिणी करतात. तर गृहिणींना 4 तास नाही, 8 तास नाही, 24 तास त्यांना अहोरात्र काम करावे लागते. जास्तीत जास्त तास गृहिणींना घरातील काम करावे लागतात आणि गृहिणी काम करत असतात दररोज आपल्या कुटुंबासाठी. परंतु कधी तुम्ही विचार केला आहेत का की तुमच्या या कामाला, तुमच्या या कामातील, तुमच्या या सगळ्या कष्टाला तुम्हाला कधी मोबदला दिला जाईल? तुम्ही कधी विचार केला आहे का जर तुम्हाला या सर्व कामाचा मोबदला, पगार 30,000 रुपये जर मिळाले तर काय होईल? तर हो, सुप्रीम कोर्टाने आता हे म्हणजे ऐतिहासिक हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे की ही जी प्रत्येक घरातील गृहिणी आहे की ती तिच्या स्वतःच्या कुटुंबासाठी रात्रंदिवस अहर्निश 4 तास नाही, 8 तास नाही, तर 24 तास अहर्निश काम करत असते आणि कष्ट करत असते. तर सुप्रीम कोर्टाने काय ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तर या सगळ्या कामासाठी गृहिणीला 10,000 नाही, 20,000 नाही, तर 30,000 रुपये दरमहा तिला जरी आपण मोबदला दिला तरी सुद्धा तो सुद्धा कमीच आहे. कारण तिच्या कष्टाला कोणी गृहीतच धरत नाही. तिचे काम जे आहे, ती जे रात्रंदिवस जे काम करत आहे, जे कष्ट करत आहे, तिच्या कामाचा कोणी विचारच करत नाही, तिच्या कष्टाचा कोणी विचारच करत नाही. कारण की गृहिणी आणि हाऊसवाईफला सतत दुय्यम स्थान दिले जाते, हे तर आपणास माहीतच आहे. परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाने हे आता जे विचार आहे आता हे पार बदलवून टाकले आहे. सुप्रीम कोर्टाचा जो हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे तो आता समोर आलेला आहे. त्यामध्ये काय म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने की गृहिणीच्या श्रमाचे मूल्यांकन करताना तिच्या कामाकडे केवळ घरगुती जबाबदारी म्हणून न बघता न्यायमूर्ती श्री संजय करोड आणि न्यायमूर्ती श्री एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवत म्हटलंय की गृहिणींच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान 30,000 रुपये मानले जाऊ शकते. हा निर्णय एका अपघातात भरपाई प्रकरणात देण्यात आला होता. याआधी या प्रकरणात गृहिणीच्या कामाची किंमत अकुशल कामगार वेतन आधाराने ठरविता येत होती. मात्र आता न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की गृहिणींची भूमिका कितीतरी पटीने मोठी आहे. गृहिणी ही फक्त 8 तास नव्हे तर 24 तास ती तिच्या कुटुंबासाठी अहर्निश काम करत असते, कष्ट करत असते. तिला कधीही सुट्टी नसते. तिचे कामाचे तास हे कधी ठरलेले नसतात, तर रात्रंदिवस ती तिच्या कुटुंबासाठी काम करत असते. परंतु या गोष्टीची आजपर्यंत कधीही कोणीही दखल घेतली नाही. परंतु आता सुप्रीम कोर्टाने या गृहिणींच्या कष्टाचे मोल जाणले आहे, त्यांची भूमिका
काय आहे हे जाणून घेतले आहे. त्यामुळे कोर्टाने आता खडसावून सांगितले आहे की गृहिणीला आता आश्रित म्हणणे हे चुकीचे आहे, कारण संपूर्ण कुटुंब हे तिच्यावर अवलंबून आहे. कारण घर चालवण्यापासून तर कुटुंबातील पुढची पिढी घडवण्यापर्यंत तिची भूमिका ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची आहे. मुलांना जन्म देण्यापासून तर त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांना मोठे करण्यात आणि मुलांवर चांगले सवयी लावणे, त्यांचे चांगले व्यक्तिमत्व घडविणे, त्यांचे भविष्य घडविणे यात गृहिणीचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. या सर्व गोष्टी बघता न्यायालयाने गृहिणींची तुलना ही राष्ट्रनिर्मितीशी केलेली आहे. गृहिणींची तुलना राष्ट्रनिर्मितीशी केलेली आहे. कोणी? सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने, उच्च न्यायालयाने आता हे सगळं बघता, गृहिणींची ही सगळी जबाबदारी बघता, गृहिणींचे हे सगळे काम बघता, कुटुंबासाठी ज्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे गृहिणी, हाऊसवाईफ, प्रत्येक गृहिणी, तर हे सगळं बघता सुप्रीम कोर्टाने या गृहिणीची तुलना ही राष्ट्र निर्मितीशी केलेली आहे. हा निर्णय केवळ एका राष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो समाजाला एक मोठा संदेश देतो. घरातील महिलांचे योगदान गृहीत धरू नका, तर घर चालविणे, हे घर सांभाळणे हे अत्यंत मोठे जबाबदारीचे काम आहे. आणि म्हणूनच गृहिणी ही फक्त हाऊसवाईफ नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाचा कणा आहे. ती संपूर्ण कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीसाठी तिचा मोलाचा आणि खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. ती एक खूप मोठी आणि महत्त्वाचा नेशन बिल्डर आहे. तुमच्या मते गृहिणींचा कामाचे मूल्य किती असावे? तुमच्या मते प्रत्येक घरातील प्रत्येक गृहिणी जे तिच्या कुटुंबासाठी कष्ट करत असते, 2-4 तास नाही, 8 तास नाही, तर रात्रंदिवस अहर्निश ती तिच्या कुटुंबासाठी कुठली सुट्टी न घेता, कुठलाही आराम न करता आणि कोणाकडेही कंप्लेंट न करता ती तिची जबाबदारी पार पाडत असते. मग या सगळ्या तिच्या कष्टाचे, या सगळ्या तिच्या कामाचे मूल्य तुम्ही किती ठरवतात? आठवणीने सर्वांनी कमेंट करा. म्हणजे काय, तर तुमचे मत काय हे कळेल. तर आठवणीने सर्वांनी कमेंट करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणी, प्रत्येक हाऊसवाईफपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. त्यासाठी तुमचे पण मला सहकार्य हवे आहे. त्यामुळे मला सहकार्य कराल ना हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवण्यामध्ये? कृपया हा व्हिडिओ प्रत्येकाला, म्हणजे असं नाही की फक्त गृहिणीलाच हा व्हिडिओ मिळाला पाहिजे, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक फॅमिली मेंबरपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आजपर्यंत गृहिणीचा म्हणजे हाऊसवाईफ, प्रत्येक घरातील जी गृहिणी आहे तिच्या कष्टाचं मोल कधी कोणी जाणलंच नाही. उशिरा का असेना सुप्रीम कोर्टाला या गृहिणीच्या कष्टाचं मोल कळालं. त्यासाठी ईश्वराचे अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.